हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असाल. तर आमच्यासोबत गणपतीपुळेमध्ये काय इन्सिडेंट झालेला आहे तर तुम्हाला सांगितलंच होतं लास्ट व्हिडिओमध्ये. तर आम्ही रूममध्ये जाऊन थोडा वेळ सकाळी रेस्ट केला. एक 11च्या दरम्यान आम्ही बाहेर निघालो होतो दर्शनासाठी. पण जाऊन बघतो तर काय, इतकी प्रचंड लाईन होती दर्शनासाठी, काही विचारूच नका. आमचा नंबर जवळजवळ 2-3 तासांनीच आला असता. पण तेवढ्यात समजलं की तिथे महाप्रसादसुद्धा चालू होता. त्यामुळे आम्ही गणपती मंदिरच्या पाठीमागेच महाप्रसाद चालू होता तिथे गेलो. तर तिथेसुद्धा बरीच लाईन होती, पण ती लाईन थोडी पटपट जात होती, त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही. तरी आमचा नंबर यायला एक अर्धा तास तरी गेलाच. मग तिथे महाप्रसाद केला. महाप्रसादसुद्धा खूप छान आणि खरंच टेस्टी होता. काही म्हणा, पण महाप्रसादाची टेस्ट एक वेगळीच असते नाही का. त्याच्यानंतर आम्ही जेवून बीचवर गेलो. बीचवर तर अजूनच जास्त गरम व्हायला लागलं होतं, त्याच्यामुळे आम्ही थोडं सावलीतच येऊन बसलो होतो. मग म्हटलं थंडगार काहीतरी खावं, त्याच्यामुळे तिथे गोळा खाल्ला. बीचवर आलो आहे आणि काही खाणं पिणं होत नाही असं तर होतच नाही, त्याच्यामुळे तिथे मस्त सगळ्यांनी गोळा खाल्ला. त्याच्यानंतर परत आम्ही रूमवर आलो, थोडा वेळ रेस्ट केली. त्याच्यानंतर म्हटलं संध्याकाळी तरी कमी गर्दी भेटेल आपल्याला, सो आपण दर्शनासाठी संध्याकाळी जाऊ. मग आम्ही थोडा वेळ रेस्ट करून संध्याकाळी परत बीचवर आलो. थोडे फोटोज वगैरे काढले, संध्याकाळी थोडं एन्जॉय केलं. आणि रूम जवळ असल्यामुळे आम्हाला ते खूप इझी झालं की बीचवर एन्जॉय करून परत रूमवर जाऊन चेंज वगैरे करून मग दर्शनासाठी आलो. खरं तर बीचवरून निघायची कोणाचीच इच्छा होत नव्हती, पण एवढं लांब आलं बाप्पाच्या दर्शनासाठी तर ते तर घेतलंच पाहिजे. मग शेवटी सगळं आवरून आम्ही निघालो बाप्पाच्या दर्शनाला. आत्ता काही एवढी गर्दी नव्हती, अगदी 10 ते 15 मिनटात आमचं दर्शन झालं. त्याच्यामुळे असं वाटलं की बरं झालं, दुपारी एवढा 2-3 तास लाईनीत थांबण्यापेक्षा आत्ता खूप छान दर्शन झालं. मंदिराच्या परिसरात आलं ना की एक वेगळेच वाईब्स तयार होतात, जे की मनाला खूप प्रसन्न करून जातात आणि एक भक्तिमय वातावरण तयार होतं. इथे प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पाशी संवाद साधत असतो किंवा जे काही मागणं असेल ते मागत असतो. बाप्पा तर सगळ्यांचंच ऐकतो. आणि हो, गणपतीपुळेच्या बाप्पाला नवसाचा गणपती असंही म्हणतात. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी नवस केले असतील त्यांचे काहींचे पूर्ण झाले असतील, काहींचे बाकी असतील, तेही नक्की पूर्ण होतील बाप्पाच्या आशीर्वादाने. तुम्ही इथे बाहेर मंदिर बघू शकता, किती सुंदर लाईटिंग केली आणि खूप छान वाटत होतं. अक्षरशः आम्ही बराच वेळ त्या मंदिराकडे बघत होतो, मन भरतच नव्हतं, इतकं छान वाटत होतं. सो आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.